अगं जाग प्राची, तो माफी मागतोय. 2 मुलं आहेत तुमची. सोपं नाही एकटं जगणं. तो म्हणतो ना आता नाही करणार असं. चूक झाली म्हणतो. मग एकदा कर माफ त्याला. आई प्राचीला समजावीत होती. आई चूक आणि गुन्हा यात फरक आहे. चुकीला माफी असते, गुन्ह्याला नाही. अगं पण एक संधी दे त्याला. संधी? मी जर अशी चूक केली असती तर मला दिली असती संधी? नाही ना. आणि माझं तुझ्यावर ओझं होत असेल तर मी वेगळे राहील. शिकलेली आहे, नोकरी करून आपलं पोट भरेल. अगं तो तुला ठेवायला तयार आहे, मग तुला काय अडचण आहे? ठेवायला तयार आहे? तुला काय म्हणायचं आहे? त्याची इच्छा असली तर तो मला ठेवणार, नसली तर जा म्हणणार. तो ठेवून घ्यायला मी काय वस्तू आहे का? एकटं जगणं एवढं सोपं नसतं बेटा. मध्येच बाबा म्हणाले. हो ना, एवढं सोपं नसतं, पण आपला आत्मसन्मान गहाण ठेवून तडजोड करण्यापेक्षा नक्कीच सोपं असतं, असं मला वाटतं. असं म्हणून प्राची रागाने बेडरूममध्ये निघून गेली आणि डोळे लावून विचार करू लागली. तिला लग्नापासूनचे दिवस आठवू लागले. प्राचीचं 6 वर्षापूर्वी अजयशी लग्न झालं होतं. प्राची उच्च शिक्षित एका कॉलेजला अध्यापिका होती. अजय सॉफ्टवेअर इंजिनियर. दोघांची नोकरी 2 शहरात, म्हणून प्राचीने नोकरी सोडली. सुखाचा संसार सुरू होता. म्हणजे प्राचीला आणि आजूबाजूच्या लोकांना तरी सुखाचा संसार दिसायचा. दर 2 महिन्यांनी अजय प्रोजेक्टच्या निमित्ताने मुंबईला जायचा. नोकरीचा भाग म्हणून प्राचीने ते स्वीकारलं होतं. पूर्वी तो मुंबईला गेला की ती माहेरी यायची. हल्ली मात्र ती तिथेच एकटी राहायची. असं सगळं सुरू असताना 2 मुलांची आई झाली. बाळंतपणात प्राची माहेरी असली की त्याचे मुंबईचे प्रोजेक्ट जास्तच असायचे. कोरोना काळात सगळ्यांना वर्क फ्रॉम होम असताना त्याचे प्रोजेक्ट मात्र सुरू होते. आता तर त्याचा प्रोजेक्ट 4 महिन्याचा होता. इतके दिवस एकटी राहण्यापेक्षा ती माहेरी आली. त्याचा प्रोजेक्ट संपल्यावर तो घ्यायला आला. हल्ली त्याचं वागणं बदललं होतं. कोणी त्याच्या मोबाईलला जरी हात लावला तरी तो चिडायचा. प्राचीशी तो अंतर ठेवून वागायचा. मुलांशी पण तुटक वागायचा. तिला वाटायचं कामाचं टेन्शन असेल. एक दिवस मुलाचा ऑनलाईन क्लास सुरू असताना प्राचीचा मोबाईल बंद पडला. तिने त्याला मोबाईल मागितला तर अनेक बहाणे सांगून मोबाईल दिला नाही. शेवटी लॅपटॉप दिला. मुलाचा क्लास झाल्यावर ती कम्प्युटर बंद करत असताना एक एक विंडो बंद करू लागली. तिला व्हॉट्सअप वेब ओपन दिसलं. उत्सुकतेने तिने उघडले तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एका स्त्रीसोबत त्याचं चॅटिंग होतं. त्यावरून स्पष्ट दिसून येत होतं की त्याचे त्या स्त्रीशी अनैतिक संबंध आहेत. म्हणजे या प्रोजेक्टसाठी जायचा तर हा वारंवार मुंबईला. प्राची मनात म्हणाली. तिने स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलवर सेंड केले. त्याला त्या स्त्रीबद्दल विचारले. आधी तर त्याने चक्क नाकारले, पण तिने प्रूफ दाखवल्यावर तो कबूल झाला. त्याने मान्य केले की कित्येक वर्षापासून त्याचे संबंध आहेत. तो प्रोजेक्टच्या नावाखाली तिला इतके वर्ष फसवीत होता. तिला फार धक्का बसला. वाटलं त्या क्षणी सोडून जावं, पण मुलांसाठी तिने तडजोड करायचे ठरवले. ती म्हणाली, अजय, तू इतकी वर्ष मला फसवीत आलास, तरी मी तुला एक संधी देते, तीही आपल्या मुलांसाठी. त्यांना बापाचं प्रेम मिळावं म्हणून. एकतर ती किंवा मी, तुला दोघीतून एकीची निवड करावी लागेल. तिला मी सोडू शकत नाही. तुला राहायचं असेल तर तू राहू शकतेस. मी तुला आणि मुलांना सांभाळायला तयार आहे. आमचं प्रेम होतं कॉलेज जीवनात, पण लग्न होऊ शकलं नाही. तिला मी सोडू शकत नाही. अरे पण आता तिचं लग्न झालंय. ती तिचा नवरा मुलं सोडून लग्न करणार का तुझ्याशी? तुमच्या या नात्याचा शेवट काय? हे बघ, ते मला काही माहीत नाही. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि मी तिला सोडणार नाही. तू पण राहा वाटलं तर. नाही अजय, हे शक्य नाही. तुला 15 दिवसाचा वेळ देते. तू विचार कर. तोपर्यंत ही गोष्ट मी कुणाला सांगत नाही. आपला संसार किती? 2 मधून एकाची निवड करावी लागेल. तिला वाटलं त्याचा विचार बदलेल, पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता. शेवटी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे अजय, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस. तर मग मी जाते मुलांना घेऊन. जशी तुझी मर्जी. मी तुला जायला सांगत नाही. तू इथे राहू शकतेस. तुला काहीही कमी पडणार नाही. नाही, मला तुझ्या जीवनात दुसरी स्त्री म्हणून राहणं आवडणार नाही. बघ, आपली 2 मुलं आहेत. तू त्या स्त्रीला सोड. आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करू. ती परत त्याला समजावीत म्हणाली. नाही, तिला सोडणं शक्य नाही. ठीक आहे, मी निघते मग. आमचं तिकीट काढून ठेव उद्याचं. त्याने दुसऱ्या दिवशीचं फ्लाईटची तिकीटं काढली होती.
तिने आपलं आणि मुलांचं सगळं सामान समेटलं. प्रत्येक वस्तू सावरताना आठवणी दाटून येत होत्या. अजय मूकपणे पाहत होता, पण एकदाही थांब म्हटलं नाही. तिघांच्या सामानाच्या चांगल्या मोठाल्या 4 बॅगा भरल्या. सकाळी उठून तिघांनी तयारी केली. छोटा 3 वर्षाचा मुलगा म्हणाला, आई, बाबा नाही येत आपल्याबरोबर? मोठा 5 वर्षाचा अजय जवळ जाऊन म्हणाला, बाबा तुम्ही पण चला ना. सगळं पाहून तिला भरून येत होतं, पण तो मात्र शांत होता. फ्लाईटची वेळ होत होती. तिने त्याला कॅब बुक करायला सांगितली. त्याने कॅब बुक केली आणि तिघे मायलेकं प्राचीच्या माहेरी आले. मुलीला असं अचानक एवढा मोठा सामान घेऊन आलेलं पाहून धक्काच बसला. सगळं कळताच दोघी मायलेकी गळ्यात पडून खूप रडल्या. असं कसं करू शकतो तो? माझ्या मुलीच्या आयुष्याशी कसं खेळू शकतो? म्हणत तिच्या बाबांनी अजयला फोन लावला. तुम्ही असं कसं करू शकता म्हणून जाब विचारला. मी काहीही केले नाही आणि प्राचीला जा म्हटलं नाही. ती स्वतःहून गेली. अजयने निर्लज्जपणे उत्तर दिलं. हो का? ठीक आहे. आपण सोक्षमोक्षच लावूया. उद्या तुम्ही या. आपण मीटिंग घेऊ आणि एकदाचा निकालच लावून टाकू. प्राचीच्या बाबांनी मीटिंग ठरवली. त्याचे आई, बाबा, बहीण आणि प्राचीचे नातेवाईक आले. मीटिंगमध्ये मात्र तो नरमला. त्याच्या आईवडिलांनी सांगितलं, हा जर प्राचीला सोडून त्या स्त्रीसोबत राहणार असेल तर आमचा संबंध संपला. समाजात होणारी बदनामी आणि आई वडील बहिणीचं प्रेशर, त्यामुळे त्याने नमते घेत गुन्हा मान्य केला. पुन्हा असं करणार नाही याची ग्वाही देऊ लागला. पण प्राचीने ठाम सांगितलं, मला याच्यासोबत राहायचं नाही. यांनी आमचा खर्च करावा. मला ठराविक रक्कम खर्चाला द्यावी. सगळे तिला समजावू लागले. बेटा, आता तो पुन्हा असं करणार नाही म्हणतो ना, माफ कर त्याला. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सासूबाई तिला समजावीत म्हणाली. वहिनी चल ना आपल्या घरी, एक संधी दे त्याला. म्हणून नणद विनवू लागली. आई बाबा मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय म्हणून दुःखी होते आणि जावई माफी मागतो तेव्हा तिने माफ करावे असं त्यांना वाटत होतं. प्राची मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. परत दुसऱ्या दिवशी तो प्राचीच्या माहेरी आला आणि रडत रडत तिचे पाय धरले. मला माफ कर प्राची, मी पुन्हा असं करणार नाही. अजय, पाय सोड. ही नाटकं बंद कर. मी पुन्हा तुझ्यासोबत राहू शकत नाही. सध्या तरी मी आपल्या विचारावर ठाम आहे. भविष्यात माझा विचार बदलला तर विचार करेल, पण आता सध्या मला तुझ्यासोबत राहणं शक्य नाही. तो रडतच निघून गेला. आई वडील, नणद, सासू सासरे सगळे तिला समजावित होते. त्याला माफ कर म्हणून तिला विनवत होते. बाकी नातेवाईक पण ती माफ करत नाही म्हणून तिलाच दोष देत होते. ती विचार करते, खरंच माझा दोष आहे का? विश्वासघात त्याने केला, व्यभिचार त्याने केला आणि परत तसं वागणार नाही याची काय गॅरंटी? खोटे खोटे 2 अश्रू काढल्याने त्याची सगळी पापं धुतल्या गेली का? आणि मी त्याला माफ करीत नाही म्हणून मी मात्र दोषी, हा कुठला नाही? प्राचीने आपल्या मनाला शांत करत विचार केला. आपल्याला समाज माफ करायला सांगतो कारण तो पुरुष आहे. जर आपण ही चूक केली असती तर ह्या समाजाने मला स्वीकारलं असतं का? तिला उत्तर माहीत होतं. काही दिवसांनी प्राचीने आपल्या आयुष्याचा नवा मार्ग शोधायचं ठरवलं. तिने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून नोकरी सुरू केली. मुलांसाठी चांगल्या शाळेत प्रवेश मिळवला. आईवडिलांनी तिला मानसिक आधार दिला. सुरुवातीला कठीण गेलं, पण हळूहळू ती स्थिरावत गेली. अजय निघून गेला, पण त्याला प्राचीच्या शब्दांचा अर्थ उमगला होता. त्याने त्या दुसऱ्या स्त्रीसोबतचं नातं पूर्णपणे संपवलं. मात्र आता तो एकटाच होता. तो प्रचंड तणावात गेला, डिप्रेशनमध्ये गेला. त्याला जाणवलं की त्याच्या वागण्यामुळे त्याने फक्त प्राचीच नाही तर स्वतःचं संपूर्ण कुटुंब गमावलं. त्याने मदतीसाठी समुपदेशकांचा सल्ला घेतला. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला. नोकरीत लक्ष घालू लागला. काही महिन्याने त्यांनी प्राचीशी पुन्हा संपर्क साधला. प्राची, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, तो म्हणाला. प्राची त्याला भेटायला तयार झाली. दोघे एका कॅफेमध्ये भेटले. अजय तिला पाहून म्हणाला, मी खूप मोठी चूक केली. मी तुझ्यावर, आपल्या नात्यावर, आपल्या मुलांवर केलेला अन्याय समजून चुकलोय. मी स्वतःला सुधारलंय, प्रामाणिक झालोय. मी फक्त एवढंच सांगायला आलोय की मी तुला पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही, पण एक चांगला बाबा होण्यासाठी मात्र नक्कीच प्रयत्न करेन. प्राची त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. तिला जाणवलं की यावेळी त्याचा पश्चाताप खरा आहे. मुलांना तुझी गरज आहे अजय. त्यांना एक चांगला बाबा हवा.
पण आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो का याचा विचार करायला मला थोडा वेळ हवा आहे, ती म्हणाली. अजयने मान हलवली. मी वाट पाहीन, पण कोणताही दबाव टाकणार नाही. तुला आनंदी ठेवणं, मुलांसाठी चांगला पिता होणं, हाच आता माझा उद्देश आहे. 6 महिन्यानंतर अजय सतत मुलांसोबत राहू लागला. त्यांची जबाबदारी उचलू लागला. त्याने प्राचीच्या आयुष्यात पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी काहीही जबरदस्ती केली नाही. मात्र त्याच्या प्रयत्नामधून त्याच्या प्रामाणिकतेचा पुरावा मिळत गेला. एका संध्याकाळी तो मुलांना भेटायला आला होता. मोठा मुलगा प्राचीला म्हणाला, आई, आपण बाबांसोबत राहायला जाऊया ना. मला बाबांची खूप आठवण येते. तू बाबांवर रागावली आहेस, मला माहीत आहे. प्लीज एकदा बाबांना माफ कर. प्राची काही वेळ विचारात पडली. मग अजयकडे पाहून म्हणाली, अजय, आपण पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न करू शकतो, पण यावेळी विश्वास आणि आदर या आधारावरच. अजयच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्राची, मी तुला आणि मुलांना पुन्हा गमावणार नाही. यावेळी मी तुझ्या विश्वासास पात्र ठरणारच, तो म्हणाला. मुलांनी आनंदाने आई वडिलांना मिठी मारली आणि यावेळी त्यांचं नातं फक्त नव्याने सुरू झालं नव्हतं, तर अधिक मजबूत झालं होतं. प्रेम आणि विश्वास तुटला तरी त्यांना पुन्हा जुळवता येतं. फक्त त्यासाठी खरा पश्चाताप आणि बदल गरजेचा असतो. माफ करणं म्हणजे पुन्हा मागे वळणं नाही, तर नव्याने सुरुवात करणं असतं. त्या चुका पुन्हा न करण्याच्या वचनासह. आत्मसन्मान गहाण ठेवू नव्हे, तर परस्पर विश्वास आणि समर्पणावर नातं नव्याने उभं राहू शकतं. प्राचीने संधी दिली. अजयने तिचा विश्वास पुन्हा जिंकला आणि शेवटी त्यांचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. आता अधिक प्रेमाने आणि समजुतीने. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.